आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे, या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही. उलट कौटुंबिक याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो. एक पिढ्या नाही, 2-2 पिढ्या त्या ठिकाणी चालतात. आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कुठेतरी समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे, हे बरोबर. असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये. दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काही साध्य होणार नाही. त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपसात कशाला लढता? झाले ते मला वाटतं सरकारकडून काही खर्चपाणी आहे का? कारण की हा विषय सुटला जात नाहीये. ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये. याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शन पर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे. तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शन मध्ये त्याला झुलवत ठेवा. तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे. थँक्यू. पण त्यांचं यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे असणारा 7 तारखेला उठतील असं मी गृहीत धरून चालतोय.